अत्यंत गंभीर बातमी. भोसरी येथे गॅसचा स्फोट होऊन 2 कामगार आगीमध्ये जळून जखमी. ब्लॅकने गॅस विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये ही दुर्घटना घडल्याने अन्न व प्रशासन विभाग, पोलीस प्रशासन विभाग आणि संबंधित सरकारी यंत्रणेवर नागरिकांनी ताशेरे ओढायला सुरुवात केली आहे. भोसरी धावडी वस्ती येथील दाट लोकवस्तीत ब्लॅकने गॅस विक्री करणाऱ्या दुकानांमध्ये सिगारेटची ठिणगी उडून गॅसचा स्फोट झाला आणि त्यामध्ये 2 कामगार आगीमध्ये होरपळून जखमी झाले. त्यांना प्रथम उपचारासाठी धावडी वस्ती येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेतील जखमी व्यक्ती सुखरूप असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. स्थानिक नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी प्रसंगावधान बाळगत येथील परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. अवैध गॅस विक्री आणि हस्तांतरण दुकानात स्फोट होऊन झालेली दुर्घटना आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक विभागाने लागलेल्या आगीला आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले असल्याची माहिती कळाली आहे. पिंपरी चिंचवड शहरामधील अनेक अशा लोकवस्तीमध्ये ब्लॅकने गॅस विक्री तर काही ठिकाणी गॅस चोरी, धोकेदायक पद्धतीने गॅस रिफिलिंग केली जात आहे आणि तरीही संबंधित प्रशासनाच्या आणि पोलिसांच्या निदर्शनास येत नाहीत, हे मात्र अनाकलनीय आहे. हे असे काळे धंदे जे लोकांच्या थेट जीवाशी खेळणारे आहेत, ते कुणाच्या आशीर्वादाने शहरात चालतात, प्रश्नचिन्ह आहे. स्फोटक वस्तू विक्री व गॅस रिफिलिंग, चुकीच्या पद्धतीने गॅस सिलेंडर विक्रीस ठेवणे ही अशी दुकाने लोकवस्तीमध्ये असता कामा नयेत. तरीसुद्धा दाट लोकवस्तीत असे अवैध गॅस विक्री व गॅस रिफिलिंग होत असेल तर फारच धोकेदायक आहे. प्रश्न फक्त आजच्या धावडे वस्ती भोसरी येथील दुर्घटनेचा नाही. हा गंभीर प्रश्न संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागातील आहे. जो काही असा जीवघेणा धंदा चालू आहे तो बंद झाला पाहिजे, अन्यथा हा धोका परत कुठे घडला तर याला पूर्णपणे संबंधित प्रशासन जबाबदार असेल. नाही, अजून तो सापडला नाही. एक आणलाय पण दुसरं पुढे बाहेर गेलेला आहे, म्हणजे पळून गेलेला आहे. तो आग लागल्यानंतर तो सापडला नाही आम्हाला. पोलिसांना आपण सांगितलंय, बाकीच्या हॉस्पिटलमध्ये चौकशी चालू आहे त्याची.